राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचं काम पूर्ण देशामध्ये एक प्रसिद्ध घाट आणि प्यायला पाणी यांची जी योजना होती संपूर्ण देशाने बघितलेली आहे। उत्तर महाराष्ट्रामध्ये जामखेड तालुका जरी असेल तरी हा मराठवाड्याच्या पोटात आहे आणि पोटात असलेला तालुका हा पाण्यापासून वंचित राहिला। मंत्रिमंडळामध्ये विचार करून तहानलेला पाणी आणि शेतीला थोडंफार पाणी देण्याचा निर्णय करावा। महाराष्ट्राच्या राज्याचं मंत्रिमंडळाची बैठक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरच्या जन्मगावी या ठिकाणी चोंडीमध्ये होणार आहे। मी या ठिकाणी त्यांचं स्वागत करतो मंत्रिमंडळाचं आणि प्राध्यापक राम शिंदे साहेबांच्या सहकार्याने सभापती झाल्यानंतर चोंडीमध्ये येत असताना त्यांचं राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचं काम पूर्ण देशामध्ये एक प्रसिद्ध घाट आणि प्यायला पाणी यांची जी योजना होती संपूर्ण देशाने बघितलेली आहे। आणि महाराष्ट्राचं मंत्रिमंडळाची इथे बैठक होत असताना मला वाटते जामखेड तालुक्यामध्ये अनेक वर्षापासून कधी मंत्रिमंडळ आलेलं नाही। या ठिकाणी मंत्रिमंडळाची बैठक होताना जामखेड तालुका हे ऐतिहासिक आहेत। त्यामध्ये खरड्याच्या मराठ्याची शेवटची लढाई झाली होती ते खरड्याच्या किल्ल्यावरून झाली होती आणि त्यामध्ये मोगलाला हरवण्याचं काम मराठ्यांनी त्या ठिकाणी खरड्याच्या किल्ल्यावर केलं होतं। आणि म्हणून मला असं वाटतंय आम्ही जरी उत्तर महाराष्ट्रामध्ये जामखेड तालुका जरी असेल तरी हा मराठवाड्याच्या पोटात आहे आणि पोटात असलेला तालुका हा पाण्यापासून वंचित राहिला आणि त्यांना खरं पाणी द्यायचं असेल आष्टी तालुक्यामध्ये जी जामखेडची तालुक्याची परिस्थिती तीच आष्टीची आहे, पण आष्टीला कुकडीचं पाणी मिळतं। या ठिकाणी उजनीचं पाणी आता उपलब्ध होणार आहे आणि भूम आहे, इकडे पाटवदा आहे। अशा ठिकाणी पाटवद्याला थोडं पाणी कमी आहे, पण भूम सारख्या भागामध्ये त्या ठिकाणी पाणी उपलब्ध करून तो भाग देखील सुजलाम सुफलाम झालेला आहे। म्हणून माजी खासदार आणि रहिवासी म्हणून जामखेडचा सुपुत्र म्हणून माझी राज्य मंत्रिमंडळाकडे एक मागणी आहे की आपण चोंडी येथे अहिल्यादेवी होळकरांच्या जन्मगावी येताना आपलं विजन आहे की अहिल्यादेवीत राजमातांनी घाट बांधून लोकांना तहानलेल्या लोकांना पाणी देण्याचं काम केलेलं आहे। आपण मंत्रिमंडळाची बैठक आपल्या तालुक्याचे सुपुत्र जामखेडचे राम शिंदे साहेबांनी ही ठेवली आणि योग असे आपले जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि पाटबंधारे खातेच त्यांच्याकडे आहे। अशा दोन्ही व्यक्तीला मी सदाशिव लोखंड म्हणून विनंती करतो की दोघांना विनंती करून मंत्रिमंडळामध्ये ती उद्याच्या बैठकीमध्ये विषय घेऊन या ठिकाणी पियाला पाणी आणि थोडेफार शेतीला पाणी देण्याचं काम आपण ऐतिहासिक निर्णय करताना उद्या बैठकीमध्ये घ्यावा अशी माजी आमदार आणि माजी खासदार म्हणून त्या ठिकाणी मी विनंती करण्यासाठी मी मुख्यमंत्र्यांकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असेल, या ठिकाणी अजितदादा पवार साहेब असेल, यांना सर्वांना विनंती करतो आणि आपले पालकमंत्री आणि सभापती यांना देखील विनंती करतो की आपण याचा मंत्रिमंडळामध्ये विचार करून तहानलेला पाणी आणि शेतीला थोडंफार पाणी देण्याचा निर्णय करावा। म्हणून आज पत्रकार परिषद घेऊन आम्ही ती मागणी करत आहे। सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी। सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना। बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा। क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है। राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी। जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा।